असते. मी गाण्याची गोष्टच नाही सांगणार, आपली गोष्ट सांगेन. आपण कुठेतरी ऑफिसात, ती कुठेतरी बँकेत, संध्याकाळ खुणावत असते. मग म्हणजे आमच्या वेळेला असं होतं, मला आत्ताचं काय माहिती नाही. मी ऑफिसमधून सुटलो की सरळ ट्रेनमध्ये बसेन. मग नाही तेव्हा नव्हतं वर्क फ्रॉम होम. मी ट्रेनमध्ये बसेन, तू सुद्धा तुझ्या बँकेतून निघ 5 वाजता बरोबर. कोणी काही काम सांगितलं तरी करायचं नाही. दादरला प्लॅटफॉर्म नंबर 2 वर घड्याळाच्या खाली आपण भेटू. मग तिथून टॅक्सीत बसू आणि चौपाटीवर जाऊ. हे सगळं ठरल्याप्रमाणे होतं. दोघं भेटतात, टॅक्सीत बसतात. पण कुठली आली आहे संध्याकाळची निळाई आणि संध्याकाळचे रंग. त्या दोघांचंही लक्ष असतं टॅक्सीच्या मीटरवर दर मिनिटाला बदलणाऱ्या आकड्याकडे. पण जर खरंच तिनं आणि त्यानं ठरवलं की एक संध्याकाळ अलगद झेलायची, क्षितिजावरचे रंग एकत्र मोजायचे, तर ती त्याला कुठे बोलावेल? नक्कीच तिथे. ऐकूया कुठे. रुपेरी वाळूत माडांच्या बनात येना, रुपेरी वाळूत माडांच्या बनात येना, बनात येना, जवळ येना, बनात येना, जवळ येना, चंदेरीचा हुळला विट प्रीतीत येना, चंदेरीचा हुळला विट प्रीतीत येना, प्रीतीत येना, जवळ येना, प्रीतीत येना, जवळ येना. बेधुंद आसमंत सारा, कुंजात गात मंद धुंद वारा, दाटी पुरी प्रिया तुझा इशारा, देहावरी फुले असा शहारा, तुझा इशारा असा शहारा. हाय रुपेरी वाळूत माडांच्या बनात येना, चंदेरीचा हुळला विट प्रीतीत येना, प्रीतीत